विठ्ठल पहिलं षटक घेऊन दोन्ही संघांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. पहिलाच चेंडू, चेंडू हवेमध्ये लिडिंग एज, क्षेत्ररक्षक मागे सरकत्या स्क्वेअर लेगचे चेंडू आहे त्याच्या हातामध्ये. जबरदस्त टायमिंग, चेंडू तुम्ही पाहतात बरोबर हवेमध्ये होता आणि कुठली चूक न करता पहिलाच धक्का पहिल्या चेंडूवर. विठ्ठल निश्चितच देवाचं नाव आणि पहिल्याच चेंडूवर एक मोठं यश, फलंदाज बाद. पहिल्याच चेंडूवर मोठा धक्का, दीपक फलंदाज तंबूत परत आहेत. खूप मागे गेले चेंडूला एक्झिक्यूट करण्यासाठी, ऑन साईडला बॅकवर्ड स्क्वेअर लेग पोझिशनमध्ये एक्झिक्यूट करायचा होता. चेंडू लिडिंग एज घेते आणि फलंदाज मात्र बाद. विठ्ठल चेंडू ऑन द टोस खेळण्याचा प्रयत्न, पुढे आले होते, चेंडू एक्झिक्यूट करतायत ऑन साईडला. चेंडूचा टप्पा पहिला चेंडू डायरेक्ट फुलटॉस होतोय, थोडासा लोअर फुटा चेंडू होता, एक्झिक्यूट केलं शॉर्ट मिड ऑन रेझरमध्ये. तो एक सिंगल कन्वर्ट करतात आणि खातं उघडतात स्वतःचं आणि संघाच्या धावसंख्येला सुद्धा आकार देतात. एक या धावसंख्येवर एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. पहिल्याचं चेंडूवर आपण स्पर्धेमध्ये बऱ्याच वेळा पाहिलं की पहिल्या चेंडू षटकार चौकार, पण इथे मात्र विठ्ठल पहिल्याचं चेंडूवर गडी बाद करतोय आणि 0 या धावसंख्येवर फलंदाजाला तंबूचा रस्ता दाखवतोय. ग्लेन मेग्रा 124 टेस्ट आणि तब्बल 104 फलंदाज त्याने 0 बाद केलेत. हा सुद्धा विक्रम त्याच्या नावावर आहे. राऊंड विकेट विठ्ठल टाकुरा फलंदाजसाठी. चेंडू ऑफ ड्राईव्ह करायचा प्रयत्न, स्वतः गोलंदाज तिथे मात्र येत आहेत. व्हेरी गुड बॉलिंग. फलंदाजाला भाग पडला समोर खेळण्यासाठी, स्वतःच्या समोर खेळण्यासाठी आणि फॉलो थ्रूमध्ये आपलं काम पूर्ण करतात विठ्ठल आणि चेंडू तिथे स्टॉप करतायत, फिनिश करतायत आणि निश्चितच एक निर्धाव चेंडू निश्चित समाप्त होतोय. धावसंख्या धावफलकर फक्त एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. षटक दीपक बाद झाले. रोशन आले फलंदाजीला. स्ट्रायकिंग एंडला ते रोशन, डाव्या त्याचे फलंदाज. विठ्ठल राऊंड विकेट. हा चेंडू थोडासा लोअर फुलटॉस होता, ऑप्शनच्या थोडासा बाहेर चेंडू जातोय मागे. चेंडू ग्रीप करते यशीच्या मागे. आय थिंक स्वतः संघनायक आहे तिथे, कॅप्टन संघनायक आहेत ते भरत नारायण संघाच्या माध्यमातून, ज्यांनी मात्र नाणेफेकीचा कौल जिंकला आणि प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. यष्टीरक्षक आणि संघनायक या दोन्ही भूमिका मात्र मैदानाच्या आतमध्ये साकारत असताना गोलंदाज यष्टीरक्षक भरत. पुढील चेंडू पुन्हा आता विठ्ठल कॉमेंट्री बॉक्स एंडकडनं आजदी गाव एंडकडनं गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होते. राऊंड विकेट मारा करतोय. हा चेंडू काट करण्याचा प्रयत्न. व्हेरी गुड, अप्रतिम चेंडू. किती बघा चतुर आहेत, किती चाणाक्ष आहेत भरत. चेंडू ग्रीप केला तर अजिबात थांबत नाही, डायरेक्ट यष्टीवर फेकताय चेंडू हिट करण्यासाठी. इट इज डॉट, बॅक टू बॅक 2 चेंडू डॉट. जी अपेक्षा निश्चित रोशनकडनं होती, रोशन तशी कामगिरी आपल्या बॅटमॅन दाखवत नाही. 3 चेंडू बॅक टू बॅक डॉट टाकलेत गोलंदाज विठ्ठलने. सत्र सकाळचं पहिला सामना आणि पहिल्या सामन्यात निश्चितच गोलंदाज आपली छाप सोडण्याचा प्रयत्न करत आहेत. राऊंड विकेट. हा चेंडू व्हेरी गुड, वॉर्निंग बेल. चेंडू बॉडी लाईन टप्पा पडल्यानंतर चेंडू वेगाने निघून जातो बॅटच्या वरून आणि तोपर्यंत षटक समाप्त होते. ते यशस्वी पहिलं म्हणजेच विठ्ठलाचं आणि पहिल्या षटकात त्याने धावा खर्च केल्यात फक्त आणि एक गडी त्याने बाद केलाय. बाकीचे 4 चेंडू त्याने निर्धाव टाळलेत. अप्रतिम गोलंदाजी तुम्हाला पाहायला मिळते या स्पर्धेच्या माध्यमातून. या गोलंदाज निश्चितच या स्पर्धेचं स्टँडर्ड, या स्पर्धेचा दर्जा वाढतो असताना मात्र विठ्ठल अप्रतिम कामगिरी या पहिल्या षटकामध्ये. टीम मिटिंग जी तुम्हाला करायची निश्चितच विकेटवर कोणी थांबू नका, प्लीज लक्षात घ्यायचं ही गोष्ट. विकेटवर कुठल्याही संघाने मात्र टीम मीटिंग घेऊ नका. थोडंसं विकेटच्या थोडंसं बाजूला जाऊन तुम्ही टीम मीटिंग करायचे. पहिल्या फेरीतले सर्व सामने 5 षटकांचे असतील याची तुम्ही आवर्जून नोंद घ्या. त्यानंतर जर विचार केला तर स्पर्धेमध्ये तुम्हाला कमीत कमी 4 गोलंदाज वापरणं अनिवार्य असणार आहे. मग तो पहिल्या फेरीतले सामने असतो, दुसऱ्या असो किंवा तिसऱ्या फेरीतले सामने असो. 4 षटकं दुसऱ्या फेरीपासून सुरू होतील, 4 षटकांचा सामना सुरू होईल आणि प्रत्येक सामन्यामध्ये तुम्हाला 4 गोलंदाज वापरणं अनिवार्य असणार आहे. त्याचबरोबर एका षटकामध्ये तुम्ही एकच बीमर अलाउड आहे, लक्षात घ्यायचे. एकच बीमर फक्त तुम्हाला अलाउड केला आहे. सेकंड बीमरला निश्चितच तुमची गोलंदाजी बंद केली जाईल. ते षटक तुम्ही पूर्ण करू शकत नाही. फक्त बाउन्सर जर तुम्ही टाकताय तर पहिल्या बाउन्सर तुम्हाला वॉर्न केलं जाईल आणि सेकंड बाउन्सरला आमचे पंच तुम्हाला नो बॉल कॉल देतील. ओ द विकेट. बाउन्सरला खेळायचा प्रयत्न, लाऊड अपील होत आहे लेग बिफोर विकेटसाठी, पण पंच पाहत आहेत का चेंडू यष्टी सोडून जातोय. पहिल्याचा चेंडू निर्धाव गोलंदाज आहेत या षटकामध्ये. सोळेगाव एंडकडनं विकी गोलंदाजी करतायत.
पुढील चेंडू पुन्हा एकदा सज्ज गोलंदाजी मार्कवर विकी ओव्हर द विकेट मारा करतोय. उजव्या हाताचा फलंदाज स्ट्रायकिंग एंडला रवी. चेंडू हवेमध्ये ऑन साईडला खेळतात, मागे जातोय चेंडू तशा चेंडूच्या खाली बरोबर खाली येत आहेत आणि चेंडू मात्र ग्रीप करतायत. वाईडिश लॉंगला कोणी चूक करत नाहीये तिथे. प्रेमनाथ अप्रतिम झेल, फलंदाज मात्र बाद. सेकंड विकेट लॉस. आघाडीचे दोन्ही फलंदाज तंबूत परतलेत. बॅक टू द पवेलियन. बाजूने फलंदाज आहेत ते दीपक आणि रवी. बॅक टू द पवेलियन. रोशन आणि राकेश मैदानावर. चेंडू जोपर्यंत कव्हर करते तोपर्यंत चेंडू मागे निघून जातोय. राकेश आणि रोशन, राकेश रोशन मैदानात मैदानाच्या आतमध्ये. धावसंख्या दाखल फक्त आणि फक्त तुम्ही वादात झाला तर म्हणजे फक्त एकच धाव. व्हेरी गुड बॉलिंग, इम्प्रेस केलंय आपण. या स्पर्धेमध्ये जर विचार केला तर 41 धावसंख्येचा विक्रम सुद्धा पाहिलाय नवाबड्याच्या माध्यमातून. हा चेंडू कट केलाय, हवेमध्ये खेळताय चेंडू, मागे जातोय, आउटफील्ड फास्ट आहे, चेंडू थांबणार नाही आणि पहिल्याच चौकाराची नोंद. चेंडू सीमारेषेच्या बाहेर आणि या चौकार. स्पर्धेमध्ये आपण 2 षटकांमध्ये पॉवर प्लेच्या षटकात आतापर्यंत 41 धावसंख्येचा विक्रम नवाबाड्याच्या नावावर आपण पाहिला, पण त्या धावसंख्येला अजूनकडे तोड देऊ शकले नाही. पण पाहूया या 2 पॉवर प्लेच्या षटकामध्ये कशा प्रकारे गोलंदाजी केली जाते. जर विचार केला तर हा फलंदाज आहे तर रोशन स्ट्रायकिंग एंडला उजव्या हाताचे, त्याच्या बॅटमधनं राकेश बॅक टू द पवेलियन. एक चौकार लगावला, पुढच्या चेंडू मध्ये तंबूत परत आहेत. चेंडूची लीडिंग एज घेतली होती, चेंडू मागे जातो, तो शॉर्ट फाईन लेग मध्ये चूक होत नाही. तिथे मात्र फलंदाज तिथे तंबूत परत आहेत. तिसऱ्या क्रमांकाचा फलंदाज बॅक टू द पवेलियन राकेश. त्यानंतर रवी आणि दीपक हे 3 फलंदाज तंबूत परतलेत आणि मिळते यश ते गोलंदाज विकीला. विकीचा पुढील चेंडू ओव्हर द विकेट. चेंडू हवेमध्ये पुन्हा एकदा संगनायक यष्टीरक्षक चेंडूच्या खाली. भरत कुठली चूक करत नाही आणि फलंदाज मात्र बाद. आम्ही येताव जत्रेला, चैता मासाचे सप्तमीला, आई तुझे कारले डोंगुराला, चैता मासाचे सप्तमीला, आई तुझे कारले डोंगुराला, माखून गुलाल नसताव आम्ही, आई माऊली तुझे पालुकीला, आई तुझे कारले डोंगुराला, आई माऊली तुझे पालुकीला, आई तुझे कारले डोंगुराला. आलो 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 गाय जात दर्शनाला, आलो 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 गाय जात मी जत्रेला. येस, इट इज ओव्हर कम्प्लीट आणि 2 षटकांचा खेळ समाप्त. 2 षटकांची धावसंख्या फक्त आणि फक्त 7 धावा धावफलकावर. गोलंदाज पूर्णपणे हावी होत आहेत दावडी संघाच्या फलंदाजांवर. नारायण संघाने निश्चित खूप सुरेख कामगिरीचा विचार केला तर आतापर्यंत 4 फलंदाज तंबूत परतले आहेत. दीपक, रवी, राजेश आणि अजय बॅक टू द पवेलियन. कुठलाही फलंदाज मात्र इथे तग धरू शकत नाहीये. कुठला फलंदाजी मात्र जबाबदारी मात्र फलंदाजी करू शकत नाहीये आपल्या संघासाठी, कारण संघाला मात्र गरज आहे आणि अशा धावा पाहिजे. आता मात्र शेवटच्या टप्प्यात या 3 षटकांमध्ये कशा प्रकारे फलंदाजी करणार नारायण संघाच्या गोलंदाजाविरुद्ध. विठ्ठल पुन्हा आता गोलंदाजी मार्कवर. एक यशस्वी षटक पूर्ण केलंय ऑलरेडी या सामन्यामध्ये. हा चेंडू शफलून ऑन साईडला खेळायचा प्रयत्न होता. चेंडू एक्झॅक्टली ब्रश कुठे झालाय पंच पाहत आहेत. इनसाइड एज होती
आणि एक धाव कंप्लीट करतात वेगाने फलंदाज आणि धावसंख्या सरकवतात पुढे ते निश्चितच 8 या धावसंख्येवर. धावसंख्या धावफलकावर 7 आहेत. 7 रन. सोबत आमच्या सूरज चौधरी आमच्या ऑफिशियल एक्झिक्युटिव्ह कमिटी मेंबर जॉईन होतात. त्यांचं निश्चित या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही स्वागत करत आहोत. भाऊ आम्ही त्यांना प्रेमाने बोलतो. धावसंख्या धावफलकावर 7 आणि 7 लॉस ऑफ 4 विकेट. हो जगी तुम्ही पाहतात आमचे सकाळपाड्याचे खेळाडू इन ऍक्शन मध्ये तुम्ही पाहू शकाल. हा चेंडू बॅट आणि बॅटच्या मधून वेगाने मात्र निघून जाते मागे. लाऊड अपील कॉट बिहाइंड साठी आणि फलंदाज मात्र बाद. टोटल 5 विकेट लॉस. धावसंख्या फक्त आणि फक्त 7. ड्रिंक ट्रॉली ड्रिंक ऍक्टिव्हा रेडी करायची आहे जेणेकरून लगेचच आमच्या खेळाडूंसाठी पाणी घेऊन जाता येईल. नाणेफेकीसाठी सज्ज राहायचंय. पुढचा सामना निश्चितच इथे मात्र खेळवला जाईल. 2 बलाढ्य संघांमध्ये अंताली वर्सेस द्वारली. तर द्वारलीच्या माध्यमातून जगदीश रसाळ इथं आहेत. आतापर्यंत जगदीशला तुम्ही पाहिलं सकाळपाड्याच्या माध्यमातून बँडेज घेऊन जायचंय. फर्स्ट एड बॉक्स घेऊन जा. पण द्वारलीच्या माध्यमातून पाहू शकाल द्वारली संघाचा खेळ तुम्ही या मैदानावर. कारण द्वारलीच्या माध्यमातून जगदीश रसाळ मात्र सकाळवाडा क्रिकेट संघाचे एक्झिक्युटिव्ह कमिटी मेंबर आहेत. पण आज मात्र ते मात्र स्वतः संघाच्या माध्यमातून इथे मात्र येत आहेत परफॉर्मन्स देण्यासाठी. इथे मात्र दाखवण्यासाठी इथे मात्र आपला खेळ आपल्या संघाचा खेळ आणि त्या संघाला सुद्धा इथे मात्र या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही संधी दिलेली आहे. आदरणीय चषक 2017 या स्पर्धेचं थेट प्रक्षेपण तुम्ही पाहतात यूट्यूबवर JTC ग्लोबल टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून. याच्यामध्ये निश्चितच प्रत्येक आपल्या जबाबदारी स्वीकारली आहे सर्व आमच्या एक्झिक्युटिव्ह कमिटी मेंबर्सने. मध्ये ती जबाबदारी स्वीकारत असताना मात्र खूप चांगली कामगिरी तुम्हाला पाहायला मिळते या स्पर्धेच्या माध्यमातून. 5 दिवसांचा कालावधी या स्पर्धेचा आणि या स्पर्धेचा आज 3रा दिवस. मी पहिल्या दिवसात खूप चांगली लढत चांगले सामने तुम्हाला पाहायला मिळते. जो सामना राहिला आहे तो म्हणजे मोठागा विरुद्ध देसाई तो सुद्धा या स्पर्धेच्या माध्यमातून आज खेळवला जाईल. कालच्या दिवसात तुम्ही पाहिलं की मात्र 2 संघ क्वालिफाय झाले ते सुपर 8 मध्ये. नवापाडा आणि त्याचबरोबर वाकळण संघ हे मात्र दोन्ही संघ मात्र खूप चांगली कामगिरी प्रत्येक संघटनाच्या माध्यमातून पाहायला मिळाली. मोतीरामच्या माध्यमातून वाकळण संघाने एकूण 3 सामने जिंकले. खूप चांगला परफॉर्मन्स दाखवला आपल्या संघासाठी. मात्र थेट सुपर 8 मध्ये प्रवेश करतायत. फक्त नवापाडा संघाला बाय मिळाली आहे. त्याच तो संघ निश्चितच पुढे सरकतोय आणि तो मात्र येणाऱ्या काळात नवापाडा संघ वाकळण संघाशी फाईट करेल हे चित्र तुम्हाला शेवटच्या दिवसात तुम्हाला पाहायला मिळेल. त्याचबरोबर एक एक्झिबिशन मॅच सुद्धा तुम्ही पाहू शकाल स्पर्धेच्या माध्यमातून. शेवटच्या टप्प्यामध्ये सकाळपाडा सिनियर्स वर्सेस कमळपाडा सिनियर्स मध्ये ही फाईट तुम्ही पाहू शकाल. हा सामना रंगणार आहे शेवटच्या दिवसामध्ये आणि हे चित्र बहुतेक अंतिम सामन्याच्या अगोदर हा सामना तुम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून पाहू शकाल. या स्पर्धेमध्ये सांगायचं झालं तर खूप काही पारितोषिक या स्पर्धेच्या माध्यमातून लागली गेलेली आहेत. म्हणजेच G7 जिम इथं तुम्ही मोठं कटआउट पाहतात एक्झॅक्टली आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या डाव्या बाजूला लेफ्ट साईडला समोर. त्यानंतर G7 जिमच्या माध्यमातून हर्षद काळे यांच्याकडनं उत्कृष्ट फलंदाज बेस्ट बॅट्समॅन ऑफ द टुर्नामेंट त्याला 77 ची ब्रँडेड बॅट दिली जाईल. आणि त्याचबरोबर चेतन काणे यांच्याकडनं फास्ट्रॅकचं ब्रँडेड वॉच दिलं जाईल. त्यानंतर G7 जिमच्या माध्यमातून उत्कृष्ट गोलंदाज प्युमाचे स्पोर्ट्स शूज दिले जातील. त्यानंतर उत्कृष्ट क्षेत्ररक्षक फिल्डरला रेबॅनचा ब्रँडेड गॉगल आणि त्याचबरोबर अंतिम विजयी 12 खेळाडूंना त्या 12 खेळाडूंना मात्र टी-शर्ट्स दिले जातील. ते म्हणजेच G7 जिमच्या माध्यमातून. उड्या मैदानाकडे सामना मात्र सुरू होतोय आणि षटक घेऊन सज्ज होतो विठ्ठलने आतापर्यंत 2 गडी या स्पर्धेमध्ये बाद केलेत. या सामन्यामध्ये बाद केलेत. कॉमेंट्री बॉक्स एंडकडनं उजव्या हाताचा फलंदाज स्ट्रायकिंग एंडला आहे दशरथ. सगळ्यात अनुभवी स्वतः संघनायक येत आहेत मैदानावर. कारण संघाला मात्र गरज आहे आणि अशा मुलीला चांगली फलंदाजी होणं गरजेचं आहे. स्वतःच्या खांद्यावर जबाबदारी स्वीकारणं तेवढंच गरजेचं आहे. सज्ज होत आहेत विठ्ठल दशरथसाठी ओव्हर द विकेट.
बॉटमहँडचा वापर हवेमध्ये खेळताय क्षेत्र तिथे आहेत शॉर्ट कव्हर पॉइंटला. तिथून येत आहेत चेंडू उचलतात गलीमध्ये. प्रवीण पोझिशन केलं होतं शॉर्ट कव्हर पॉईंट शॉर्ट बॅकवर्ड पॉईंट लावून तिथे मध्ये चेंडू मागे निघून जातोय. 25 मिनिटांचा अवधी तुमच्याकडे आणि 25 मिनिटात तुम्हाला 5 षटकं कुठल्याही परिस्थितीमध्ये कंप्लीट करायची याची नोंद घ्यायची प्रत्येक संघनायकाने. फलंदाज स्ट्रायकिंग एंडला राहुल 6व्या क्रमांकाचे फलंदाज ओ द विकेट. हा चेंडू कम्प्लिटली ब्लाइंड स्ट्रोक. प्रत्येक गोष्टीचा विचार केला तर दावडी संघाच्या मनाच्या विरुद्ध होते. एकही चेंडू प्रॉपरली कॉन्टॅक्ट होत नाहीये, कॉन्सन्ट्रेशन होत नाहीये. 2 to go. कॉन्सन्ट्रेट करू शकत नाही, एकाग्रता करू शकत नाही चेंडूवर. मग चेंडू बॅटच्या वरून वेगाने निघून जातोय. ओ द विकेट. हा चेंडू कम्प्लिटली ब्लाइंड स्ट्रोक. पुन्हा लाऊड अपील स्क्वेअर लेग पंचांकडे, पण तुम्हाला कॉर्ड बिहाइंडचं अपील फक्त मुख्य पंचांकडे करायचं. लक्षात घ्यायची गोष्ट, तुम्ही पंचांवर आवाजाच्या उद्देशाने मात्र त्यांच्यावर तुम्ही अपील करू शकत नाही. कॉर्ड बिहाइंडचं अपील फक्त तुम्हाला मुख्य पंचच तुम्हाला निर्णय देऊ शकतो. कारण चेंडू टप्पा पडल्यानंतर चेंडू कशा प्रकारे रिलीज होतोय, कशा प्रकारे मागे जातोय हे फक्त मुख्य पंचच तुम्हाला सांगू शकतात. याची नोंद घ्यायची आहे आणि मुख्य पंचांकडे आपण अपील करायचं आहे. ओ द विकेट. बॉटम हँडचा वापर गोलंदाजच्या डोक्याला चेंडूला एक्झिक्यूट केलाय. टॅप करतात चेंडूला आणि इथे मात्र फलंदाज बाद. 1 more विकेट डाऊन रनआउटच्या स्वरूपात. फलंदाज बॅक टू द पवेलियन. तीन षटकांचा खेळ समाप्त होतोय आणि 3 षटकाखेर धावसंख्या झाली ती फक्त आणि फक्त धाव फलकावर 7 धावा. इट इज 8 धावा धाव फलकावर 3 षटकाच्या समाप्तीनंतर. चोळेगावांकडनं गोलंदाजीला सज्ज होते नवीन गोलंदाज पिंटू आणि फलंदाजीला ते दशरथच्या जोडीसाठी म्हणजेच राज मैदानावर 8व्या क्रमांकावर. एकूण 6 गडी बाद होत आहेत मैदानावर. ओ द विकेट. गती परिवर्तन और टॉस केल्या चेंडूला व्हेरी गुड डिलिव्हरी. अप्रतिम चेंडू. ऑप्शन म्हणजे थोडासा बाहेर चेंडूला पिचिंग करताना चेंडू तुझा रिमूव्ह सुद्धा करता येतो, मात्र चेंडू वळतोय बाहेर वळतोय आणि फलंदाज पूर्णपणे बीट होतो. स्ट्रायकिंग एंडला फलंदाज राज. मोठ्या फटक्यांची नितांत गरज आहे, धावसंख्येची नितांत गरज आहे. पाहूया या मुवमेंटवर कुठला फलंदाज क्लिक होतोय आणि मात्र मोठी धावसंख्या नोंदवण्याचा आपल्या संघाच्या माध्यमातून प्रयत्न करतोय. कारण माफक धावसंख्या नोंदवली गेली षटकामध्ये. तुम्ही पाहता 4थं षटक मार्ग सजना फक्त 8 धावा धाव फलकावर. स्टेप आउट झालेत. चांगला फटका क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली, पण ताकद थोडीशी कमी पडते, एलिव्हेशन थोडंसं कमी पडतंय आणि पॅरलल स्ट्रोक बरोबर क्षेत्ररक्षकाच्या हातात जातोय. फलंदाज मात्र बाद. ए बाबू बाबू नरेश शेट आवरा पैसा हरला विरला मग हलवो तरी का परवा नाही, कारण आपल्या पाठीची एक वीर आहे. या बादामच्या बचाला बादामची राणी. अजून एक फलंदाज तंबूच्या आश्रयाला. जर विचार केला तर एकूण 7 गडी बाद झालेत आणि धावसंख्या धावफलकार 8. गती परिवर्तन. चेंडू टप्पा पडल्यानंतर ऑफ ब्रेक लेग ब्रेक होतोय, बाहेर वळतोय चेंडू. व्हेरी गुड डिलिव्हरी. फलंदाजाने गोलंदाजाने इम्प्रेस केलं मैदानावर. गोलंदाज आहेत ते पिंटू. वॉटर बॉलिंग. 3 चेंडू टाकलेत. 3 चेंडू डॉट 1 गडी बाद करतोय या षटकामध्ये पिंटू. नॅशनल लेग ब्रेक. चेंडूला आता मात्र दिशा देत आहे क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आणि इथे मात्र दशरथच्या खेळीचा अंत. कॅप्टन बॅक टू द पवेलियन. पहिल्यांदाच तुम्हाला हे स्पर्धेमध्ये चित्र पाहायला मिळत आहेत. धावसंख्या धावफलक 8 आणि विकेट सुद्धा 8 गडी बाद.
चला पुढचा संघ ताबडतोब रेडी राहायचंय. अंतारली आणि द्वारली. अंतारली संघाचे संघनायक आणि द्वारली संघाचे संघनायक खूप रेअरली चित्र पाहायला मिळतं. तब्बल 8 गडी बाद झालेत आणि धावसंख्या फक्त आणि फक्त 8 धाव फलकावर. तावडी संघाच्याकडनं जी आम्हाला अपेक्षा होती मात्र अपेक्षाचा भंग होतोय. चेंडू मात्र हवेमध्ये आज बऱ्याच वेळानंतर तुम्ही पाहता चेंडू हवेमध्ये लॉफ्ट केला शतश चेंडूच्या खाली आणि 1 मोर विकेट डाऊन. 9वा गडी बाद होतोय. फक्त आणि फक्त धावसंख्या 8. चला अंतरली संघाचे संघनायक आपण यायचे ताबडतोब. आता मात्र शेवटच्या क्रमांकाचा फलंदाज येतोय. त्याला सुद्धा फलंदाजी मिळणार आहे मैदानावर. दावडी संघाच्या माध्यमातून खूपच खराब परफॉर्मन्स दावडी संघाचा. फक्त धावसंख्या अजूनही सिंगल डिजिटमध्ये या 4थ्या षटकात आणि तब्बल 9 गडी बाद. नरेश येतोय 11व्या क्रमांकाचा फलंदाज मैदानावर आणि त्याच्या जोडीला येतो नंदू. पाहूया यांच्याकडनं काय अपेक्षा आपण करू शकतो का प्रश्नचिन्ह निर्माण झालंय. कारण शेवटची 2 षटकं मार्गस्थ असताना ते मात्र गोलंदाज मात्र चांगली गोलंदाजी करण्याचा प्रयत्न करतोय. आतापर्यंत एकही धाव खर्च केली नाहीये आणि या षटकात त्याने 3 फलंदाज बाद केलेत. वॉट अ बॉलिंग. पिंटू. पाहूया निर्धाव षटकाची नोंद करतायत का पिंटू मैदानावर. राऊंड विकेट. चेंडू हवेमध्ये आणि ऑल डाऊन. हा स्पर्धेचा विक्रम तुम्हाला पाहायला मिळतोय या सामन्याच्या माध्यमातून. अवघ्या 8 धावसंख्येवर पूर्ण संघ तंबूच्या आश्रयाला. अवघ्या 4 षटकामध्ये दावडी संघाची इनिंग समाप्त होत आहे आणि सगळे फलंदाज बाद होते मैदानावर. अवघ्या 8 या धावसंख्येवर. दिस इज अ व्हेरी व्हेरी बॅड परफॉर्मन्स दावडीच्या माध्यमातून. अपेक्षा मात्र केली होती की चांगली धावगती पाहायला मिळेल पण नारायण संघाने मात्र एक शिखर गाठलाय, एक उंची गाठली आहे आणि आपला स्टँड, आपली दर्जा, आपली गुणवत्ता सिद्ध करतायत आणि अप्रतिम गोलंदाजी केली आहे आणि सर्वच संघाला अवघ्या 4 षटकात मात्र तंबूच्या आश्रयाला पाठवतात. 4ही मात्र षटकामध्ये जर विचार केला तर सर्व फलंदाज 10 फलंदाज बॅक टू द पवेलियन आणि मात्र तुम्हाला पहिलं चित्र पाहायला मिळते. पहिला फलंदाज बाजूला 1 या धावसंख्येवर, दुसरा फलंदाज बाजूला 1 या धावसंख्येवर, तिसरा फलंदाज बाजूला 6 या धावसंख्येवर, चौथा सुद्धा बाजूला 6 या धावसंख्येवर, पाचवा फलंदाज बाजूला 7 या धावसंख्येवर, 6वा, 7वा, 8वा आणि 9वा फलंदाज 8 या धावसंख्येवर बाद होत आहेत आणि 10वा सुद्धा फलंदाज 8 या धावसंख्येवर बाद होत आहेत. तब्बल 4 षटकामध्ये एकूण 10 गडी बाद. धावसंख्या फक्त आणि फक्त 8 धावा धाव फलकावर. लक्षात घ्यायचंय जे संघ या स्पर्धेमध्ये खेळतात आपल्या सपोर्टर्सकडे तुम्ही जर बॅट दिले असतील ते बॅट आम्ही मैदानाच्या आतमध्ये आणायच्या नाहीत. अदरवाईज तुम्हाला पॅनलाइज केली झाली. शेवटची तुम्ही वॉर्निंग देत होतो आम्ही. मैदानाच्या आतमध्ये यायचं नाही. मैदानाच्या बाहेरून तुम्ही तुमच्या फलंदाजांना, तुमच्या खेळाडूंना, तुमच्या संघाला बॅट तुम्ही नेऊन देऊ शकता पण मैदानाच्या आतमध्ये कोणीही यायचं नाहीये. तर फक्त 8 धाव फलकावर. अंतारली आणि द्वारली संघाचे संघनायक जास्त वेळ घेऊ नका. ताबडतोब नाणेफेकीसाठी यायचंय. सकाळपाडा क्रिकेट संघ आयोजित मर्यादित षटकांची क्रिकेट स्पर्धा तुम्ही पाहतात मैदानावर. आदरांजली चषक 2017. कॅप्टन ताबडतोब या कारण लो स्कोरिंग मॅच आहे. सामना लवकर फिनिश होईल पण तुम्ही नाणेफेकीसाठी ताबडतोब व्यासपीठाजवळ यायचंय. अंतरलीचे कॅप्टन आणि द्वारली संघाचे कॅप्टन. स्ट्रायकिंग एंडला पिंटू आणि नॉन स्ट्राइक एंडला अमर. तर पंचांचा इचार सामना ते मात्र सुरू होतोय. लो स्कोरिंग सामना तुम्ही पाहतात आणि षटक घेऊन पहिले गोलंदाज सज्ज होते. ओव्हर द विकेट. हा चेंडू पहिल्याच चेंडूवर फलंदाज बाद. वॉट अ क्विक रिप्लाय. फलंदाज पहिल्या चेंडूवर तंबूच्या आश्रयाला. चोख प्रत्युत्तर. ज्याप्रमाणे तुम्ही पाहिलं मात्र गोलंदाजी मागाशी केली नारायण संघाने आणि पहिल्याच चेंडूवर मात्र दावडी संघाला बाद, पहिल्याच फलंदाज बाद केलं होतं. तसंच चोख प्रत्युत्तर पाहायला मिळतं आणि फलंदाज पहिलाच तंबूच्या आश्रयाला.
exclusive mix. द्वारलीचे कॅप्टन येत आहेत आमच्यासोबत व्यासपीठावर. कॅप्टन डॉर्ली आणि अंताली संघाला सुद्धा आपण यायचं आहे. तर पहिल्याचा चेंडूवर क्विक रिप्लाय ताबडतोब प्रत्युत्तर देत आहेत आणि पहिलाच फलंदाज क्लीन बोल्ड यष्टा उद्ध्वस्त केले आहेत. रिव्हर्सचा फटका खेळायचा होता पिंटूला, पण मात्र अंदाज चुकतोय, म्हणजे कॉन्सन्ट्रेशन पूर्णपणे बिघडते आणि चेंडू मात्र वेध घेतो यष्टीचा. फलंदाज मात्र बाद. पुढे चेंडू पुन्हा एकदा सज्ज गोलंदाज येत आहेत. दीपक ओ द विकेट. हा चेंडू अप्रतिम गोलंदाजी. व्हॉट अ बॉलिंग. यष्टा उद्ध्वस्त, त्रिफळा उद्ध्वस्त केलाय. दीपकने जबाबदारी स्वीकारली आहे. हा सामना हाय व्होल्टेज होऊ शकतो का? व्हॉट अ बॉलिंग. दीपकने 2 चेंडू 2 गडी बाद केलेत. प्रेक्षकांची निश्चित उत्कंठा शिगेला पोहोचली असेल, कारण 2 चेंडू 2 गडी बाद केले दीपकने. हा सामना निश्चित मात्र मोठ्या दिशेने वाटचाल करतोय का? कारण माफक लक्ष डोळ्यासमोर 9 धावा फक्त करायच्या सामना जिंकण्यासाठी, पण नारायण संघाला मात्र स्ट्रगल करावं लागतंय प्रत्येक धावेसाठी. अजून अकाउंट सुद्धा ओपन झालं नाही, पण मात्र प्रत्युत्तर पाहायला मिळते. फलंदाज बाद झाले 2-0 धावसंख्येवर. जर विचार केला तर फलंदाजी पहिले गेले म्हणजेच ओ द विकेट. ऑन साईडला फक्त प्लीज करतायत. शांत ठेवण्याचा प्रयत्न, बॉटमॅनचा वापर केलाय. फलंदाज आपला अकाउंट ओपन करतोय. संघात सुद्धा खातं उघडतं एका धावेने. 2 गड्यांच्या मोबाईलात 1 धावा. प्रत्युत्तर जर विचार जर केला तर फलंदाजी आपण पाहिली म्हणजे दावडी संघाची 1 या धावसंख्येवर 2 गडी बाद झाले होते, पण मात्र इथे अकाउंट सुद्धा ओपन झाले, पण 2 फलंदाज बाद केले दीपकने. चेंडू हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक येत आहे चेंडूच्या खाली आणि इथे मात्र फलंदाज बाद. दावडी संघाचं अजून एक प्रत्युत्तर. फलंदाज बॅक टू द पवेलियन. आई तुझं भीमदेव बंधू, पाच पांडव बंधू. आई तुझा भीमदेव बंधू, पाच पांडव बंधू. करतन मनी साई चारू, गो मनी साई चारू. करतन मनी साई चारू, गो मनी साई चारू. आईला देऊळ बांधा. नेक्स्ट मध्ये तुम्ही पाहू शकाल पुढचा सामना अंतली वर्सेस द्वारली. आतापर्यंत जर विचार केला तर जगदीश रसाळे मात्र द्वारली संघाचे खेळाडू, पण सकाळपाडा संघात सुद्धा मात्र ऑफिशियल एक्झिक्युटिव्ह कमिटी मेंबर सुद्धा आहेत. या संघाचे खेळाडू सुद्धा आहेत, पण आतापर्यंत आपण त्याचा खेळ आमच्या सकाळपाडा संघाच्या सर्व एक्झिक्युटिव्ह कमिटी मेंबरने पाहिलं नसेल, पण आज मात्र ही संधी मिळाली आमच्या सर्व एक्झिक्युटिव्ह कमिटी मेंबरला. कारण अजून एक आमच्या एक्झिक्युटिव्ह कमिटी मेंबर म्हणजे निश्चितच सुनील भोईर यांचा सुद्धा सामना तुम्ही पाहू शकाल. भोपर वर्सेस पिसवली यांच्यामध्ये ही फाईट तुम्ही पाहू शकाल. आणि त्याचबरोबर अजून एक मला सूचना मिळते ती नितीनकडनं की आजच्या संघाच्या माध्यमातून आपण पाहू शकाल महेंद्र म्हात्रे यांना इन ॲक्शनमध्ये. दीपक कॉमेंट्री बॉक्स एंडकडनं कट केलाय चेंडूला, बॅकफूट झाला, प्रतिम फटका. वेट केलं आणि नंतर मात्र चेंडूला एक्झिक्यूट करतात स्क्वेअर कटच्या माध्यमातून. चेंडू सीमारेषा बाहेर, चौकार. ओ द विकेट. हा चेंडू वेगाने मात्र निघून जातोय मागे आणि पंचांचा इशारा वाईड +4 आणि सामना निश्चितच
फिनिश करते सामना समाप्त होते अवघ्या पहिल्याच षटकामध्ये चांगलं प्रत्युत्तर दिलं होतं गोलंदाजाच्या माध्यमातून दीपकने, पण मात्र ते कंटिन्यू करू शकणार नाही. मात्र या चेंडू मात्र चौकार जाऊन तो निश्चितच सामन्यात मात्र विजय होतो नारेड संघ खूप मोठ्या फरकाने. कारण एक असा सामना पाहिला, एकतर्फी सामना पाहायला मिळाला. फक्त 8 धावा करू शकला दावडी संघ आणि 9 धाव संख्येचं मात्र प्रत्युत्तर दिलं मैदानामध्ये आणि चांगली फलंदाजी करून सामना मात्र जिंकला आपल्या संघाच्या बाजूने आणि मात्र पुढच्या फेरीमध्ये क्वालिफाय होतात ते निश्चितच नारायण संघ.